नमस्कार, सुप्रभात आणि शिव सकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनल सीतारा रायडरमध्ये. आज आपण आलो आहे माथेरान डोंगररांगेमधील पेब किल्ल्यावर जाण्यासाठी. तर माझ्या मागे हा बोर्ड लागलेला आहे. एक तर इथे आहे पेब किल्ला, म्हणजे ज्याला आपण विकटगड असेही बोलतो. त्याच्या व्यतिरिक्त कड्यावरचा गणपती, इथूनच थेट हा रोड जातो जो नेरळवरून जी मिनी ट्रेन येते माथेरानपर्यंत, त्याचा हा ट्रॅक आहे हा. इथून हा आपल्याला जायचा आहे कड्यावरचा गणपती आणि पेब फोर्टसाठी. त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला दाखवतो हा माथेरानसाठी वरती जाणारी रस्ता आहे, जो या बाजूने खालून वरती आलेला आहे. तर इथून हा स्ट्रेट रोड जातो वरच्या बाजूला माथेरानला, आणि आपल्याला जायचं आहे या साईडला ज्या ठिकाणी आहे पेब किल्ला, म्हणजे विकटगड आणि कड्यावरचा गणपती. आपण प्रथम दर्शन करणार आहे कड्यावरच्या गणपतीचं. तिथूनच रस्ता जातो पेब फोर्टला. तिथे आपण पुन्हा चालू करणार पेब फोर्टचा ट्रेक. चला तर आपण सुरुवात करूया आपण आजच्या ट्रेकसाठी, जो आहे विकटगडसाठी. मुंबईवरून 6 वाजता निघून आपण अप्रॉक्सिमेट 8-10च्या आसपास आपण इथे पोहोचलो आहे. म्हणजे 2 तास ते 2.25च्या आसपास आपल्याला 2.25 तासाच्या आसपास आपल्याला इथे यायला लागलं आहे. आपण हा ट्रेक चालू केला आहे आता 8:20 म्हणजे 8:15च्या आसपास आपण ट्रेक चालू केला आहे. त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला दाखवतो इथे हे इथे लिहिलं आहे NM 136. आपण बहुतेक NM 134 किंवा 135च्या आसपास आपण चालू केलेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये आज बघणार आहे की कड्यावरचा गणपती करून, म्हणजे कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊन पेब फोर्टपर्यंत टॉपपर्यंत जाऊन आपल्याला खाली यायला किती वेळ लागतो आहे. त्या व्यतिरिक्त तिथे कोणती वास्तू आहे का बघण्यासारखी, ती आपण बघून खाली येणार आहे. हा एक पॅच आहे जिथे आपण पोहोचलो आहे. इथून आपल्याला पेब फोर्ट क्लिअरली दिसतो. मला माहीत नाही गोप्रोमध्ये कंप्लीट दिसत असेल की नाही, पण तिथे मंदिर आहे जे व्हाईट कलरचं आहे. त्या मंदिरापर्यंत पोहोचायचं आपल्याला. त्याच्या अगोदर इथे भगवा आहे आणि वरती भगवा आहे. आणि इथून खालून हा असा ट्रेल आहे, जी पायवाट गेली आहे ही इथून अशी खाली त्या बाजूला गेलेली आहे. आणि आपण इथून पुढे चालत गेलो, या बाजूला पुढे चालत गेलो की इथे एक लोखंडी कमान लागते. त्या कमानीतून आतमध्ये जायचं आपल्याला. तिथून खाली गेलो की आपल्याला कड्यावरचा गणपती आणि पेब फोर्टचं 2 रस्ते फुटतात. ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगेनच की 2 रस्ते कुठल्या कुठल्या बाजूला गेलेत ते. तिथून आपल्याला खाली उतरायचं आहे. तिथे एंट्री गेटचे आहे ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे आलं हे 156 NM. आपण 135 पासून बहुतेक चालू केलेलं आहे. 135 की 134 पासून ते 156 आलं. हे एक मार्किंग ठेवून द्या की जेणेकरून आपण इथे पोहोचलो की त्याच्या पुढे एक कमानी आहे. त्या कमानीवरून आपल्याला खाली जायचं आहे. तर तुम्हाला मी दाखवून देतो ती कमानी. ही ती लोखंडी कमानी आहे जिथून लिहिलं निसर्गराजा आणि कड्यावरचा गणपती. इथूनच खाली गेल्यानंतर आपल्याला त्या बाजूला कड्यावरचा गणपती आहे आणि या बाजूला जायला रस्ता जो आहे तो पेब फोर्टचा आहे. पण तत्पूर्वी आपण काय करणार आहे, खाली कड्यावरचा गणपती क्लिअरली दिसत नाही खालून, त्याच्यासाठी आपण याच ट्रेकने थोडंसं पुढे जाणार आहे. तिथे दुसरी एक कमानी आहे. त्या दुसरी कमानीच्या इथून कड्यावरचा गणपती निसर्गराजाचं एक चांगल्या प्रकारे दर्शन होतं. तर ते दर्शन करून आपण पुन्हा रिटर्न इथे येणार आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्या कमानीच्या इथे ही दुसरी कमानी आली आहे. ही छोटीशी लोखंडी कमानी आहे.
तिथे एक घंटानाद आहे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला दर्शन होतं कड्यावरच्या गणपतीचं. पूर्णपणे निसर्गरम्य दर्शन आहे इथून, कारण तिकडून पुढून दर्शन होत नाही. खाली गेल्यानंतर तिथे जागा कमी असल्या कारणाने आपण त्यांना वरती पूर्णपणे बघू शकत नाही. त्यामुळे आपण इथून दर्शन करूया. दुसऱ्या कमानीच्या इथून म्हणजे आपण पुढे जाऊन पुन्हा मागे आलो. ही पहिली कमान आहे जिथून आपण पुढे गेलो होतो. तर आपण आता इथून एंट्री करूया कड्यावरचा गणपती आणि पेप फोर्टसाठी. इथून खाली उतारा आहे, चांगल्या पायऱ्या बनवलेल्या आहेत इथे. कमानीच्यातून खाली उतरल्यानंतर आपल्याला एक हा इथे बोर्ड लागलेला दिसतो तुम्हाला. या बाजूला बघू शकता तुम्ही, हा एक रस्ता आहे. त्या व्यतिरिक्त हा इथून एक रस्ता गेलेला आहे. तर इथे दाखवलं गेलेलं आहे की पेप किल्ल्यासाठी तुम्हाला या बाजून जायचं आहे आणि कड्यावरच्या गणपतीसाठी तुम्हाला या बाजून जायचं आहे. तर आपण या बाजूने सुरुवात करूया. प्रथम दर्शन करूया आपण कड्यावरच्या गणपतीचं जवळून. जसं आता आपण वरून दर्शन घेतलं, संपूर्ण गणपतीतून कड्यावरचा निसर्गराज संपूर्ण दिसतो तिथून. पण इथून काय आपल्याला पायाच्या इथे जायचं असतं, जागा थोडी कमी आहे तिथे. तर त्यामुळे पूर्णपणे गणपती दिसून येत नाही. त्यामुळे आपण वरती गेलेलो. आता इथून पायाच्या इथून दर्शन घेऊन आपण पेप किल्ल्याकडे रवाना करूया. आपण पोचलोय कड्यावरच्या गणपतीच्या इथे. आपण इथून पुढे जाऊया. ॲक्च्युली थोडीशी छोटीच जागा इथे जायला. मंदिर ॲक्च्युली बंद आहे. इथे उंदीर मामा आहेत, बऱ्यापैकी मोठा आहे. पण तुम्ही बघू शकता, जर कॅमेऱ्यामध्ये जर ॲडजस्ट होत असेल, दिसत असेल तुम्हाला, तर कड्यावरचा गणपती बघू शकता. इथून आपण तिथे होतो त्या कमानीच्या इथे. त्या कमानीच्या इथून चांगलं दर्शन झालं आपल्याला. पण आता आपण इथून पूर्ण दर्शन करू शकत नाही, त्यामुळे आपण तिथे गेलेलो. संकल्पना कैलासवासी राजाराम खडे. ॲक्च्युली यांचं मला वाटतं एक वर्षापूर्वी काहीतरी निधन झालं आहे. त्याच्या अगोदर कड्यावरच्या गणपतीच्या सगळ्या रंगरंगवटीची जिम्मेदारी ते स्वतः घ्यायचे. रिटायर्ड झाले त्याच्यानंतरही ते पूर्णच्या पूर्ण कड्यावरचा गणपती रंगरंगोटीचं काम ते स्वतःच्या स्वखर्चाने करायचे. या बाजूने कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आपण आलो. पुन्हा त्याच मार्गावर आलो. आता आपण सुरुवात करूया पेप फोर्टसाठी. तर चला, याच आपल्याला पायवाटेने जायचं आहे. आजूबाजूला थोडीशी झाडी आहे, म्हणजे जंगल बोलू शकत नाही आपण त्याला, कारण फक्त हे पावसाळ्यातच जंगल होईल. आता थोडं सुकून गेले, थंडीचे दिवस आहेत त्यामुळे. हा एक छोटासा पॅच आहे, इझी, पण पाय थोडं सांभाळून टाकावं इथे, कारण खाली खोल दरी आहे. पावसाळ्यामध्ये पूर्णच्या पूर्ण पाणी वाहत असेल इथून.
आणि थोडं जरा शेवाळ वगैरे धरलेलं असू शकेल. हा एक किती झाला असा. त्या व्यतिरिक्त हा एक पॅच. पाय सांभाळून टाकणे. एक 5 मिनटं चालू आल्यानंतर आपल्याला ना इथे एक शिडी लागते. शिडीच्या दोन्ही बाजूला तुम्ही बघू शकता जी लोखंडी बार असतो पकडायला तो नाही आहे, दोन्ही बाजूला नाही आहे. त्यामुळे विदाऊट आपल्याला त्याच्यावरून खाली उतरायचं आहे. तुम्हाला एक पॅटर्न दाखवतो, तशा प्रकारे उतरू शकतो. इथून जर खाली उतरताना दोन्ही बाजूला काही धरायला नाही आहे, त्यामुळे आपण वेगळ्या पद्धतीने असं उतरू शकतो. दोन्ही ठिकाणी इथे पकडायला जागा आहे. इथे पकडून हे असं, जेणेकरून रिस्क थोडी कमी असेल. तसंच तुम्हाला वरती सुद्धा यायचं आहे. पुन्हा चढताना सुद्धा तुम्ही तसं असंच वरती येऊ शकतो आपण, जेणेकरून तुम्ही न घाबरता, तोल न जाता, व्यवस्थितपणे रिस्क न घेता वरती येऊ शकतो आपण. ही खोल दरी आहे, पूर्ण चालायला वाट आहे, मध्ये मस्त बनवलेली वाट आहे. ॲक्च्युली पायवाटच आहे एका प्रकारे, पण तोल न जाता सांभाळून चालावं इथून, कारण खूप खोल दरी आहे ही. इथून हा एक दुसरा पॅच लागलाय, जिथे तुम्ही दाखवतो मी तुम्हाला. वरून गेलो तर थोडा रिस्की आहे, खालून इथून आपण चालत जाऊ शकतो, आरामशीर जाऊ शकतो, फक्त सांभाळून जायला लागेल. पावसाळ्यात इवन इथून पाणी पडत असेल. हा पूर्ण खाली खोल दरी आहे, त्यामुळे चालताना आपल्याला इथून जायचं आहे. हा या पॅचवरून सकाळी जर आपण निघालेलो असू तर पहिल्या प्रथम आपल्याला चालताना हा जो पॅच आहे तो सावलीचा लागतो. नंतर तो कडा संपल्यानंतर इथून हा पॅच जो आहे तो पूर्णपणे ऊन लागतं आपल्याला तिथे पोहोचेपर्यंत. तर हे आपण उतरतोय खिंडीमध्ये. आता खिंडीमध्ये इथून उतरून पुन्हा आपल्याला वर चढणं नाही. या बाजूलाही दरी आहे, या बाजूलाही खोल दरी आहे. रिस्की पॅच नाही आहे, एकदम जागा बऱ्यापैकी आहे चालायला, सो आरामशीर जाणं इथून. चढण चालू झाली आता. इथून आपल्याला आता चढणीला सुरुवात केली आहे.
8:20ला ट्रेक चालू केला आपण. आता 10 वाजले आहेत. 10 वाजता आपण अशा ठिकाणी पोहोचतो जिथे तुम्हाला थंडगार सरबत, काकडी वगैरे मिळू शकते. कड्यावरचा गणपती करून झाल्यानंतर तुम्ही इथे येईपर्यंत 1.5 तास झाला. म्हणजे मी इथे 1.5 तासामध्ये इथे आलो आहे. तर तुम्ही इथून एक तुम्ही जर कॅरी केलं नसेल आणि तुम्हाला सरबत वगैरे प्यायचं असेल तर तुम्ही ते सरबत पिऊ शकता. काकडीची सोयीसुद्धा आहे. इथून बघायला ॲक्च्युली नजारे अप्रतिम नजारे असतात. म्हणून तर सह्याद्रीमध्ये भटकंती करावी. थोडासा उन्हाचा तडाखा असतो पण तो चालून जातो. थोडे कातळ खडक लागलेत. ॲक्च्युली ह्या बहुतेक पायऱ्या असतील ट्रॅफिकला, पण ते उद्ध्वस्त झालेल्या पायऱ्या आहेत. एक शिडी उतरून गेल्यानंतर आपल्याला इथे हा मोठा रॉक लागतो. या रॉकच्या बाजूलाच 2 इथे शिडी आहेत. या शिड्या आहेत 2 वरती जायला. तर आपण ह्या दोन्ही शिडीवरून वरती जातो. तुम्हाला दाखवतो या शिडींची अवस्था कशी आहे. ती शिडींमध्ये बाजूचा जो दांडी आहे लोखंडी पकडायची ती पूर्णच्या पूर्ण तुटलेली आहे. काही ठिकाणी शिडी ही हलतायत. मी तुम्हाला दाखवतो ते. बघा, हे पाय टाकल्यानंतरच शिडी हलते. पहिली चालताना सांभाळून चालावं लागेल. तुम्हाला पकडताना इथे मध्ये पकडूनच यायचं आहे शिडीवरून. बघा, ही पूर्णच्या पूर्ण शिडी हलते आहे. या ठिकाणी पाय ठेवताना सांभाळून पाय ठेवून वजन सावरून आपलं पाय ठेवायचं आहे. त्या व्यतिरिक्त ही लागली दुसरी शिडी जी एकामध्ये एक जॉईंट आहे. दुसऱ्या शिडीवरून आपण सुरुवात केली चालायला आहे. ह्या थोड्या शिड्या जरा उंचच आहेत, पण दुसऱ्या शिडीला बाजूला राईट साईडला पकडायला लोखंडी जो खांब आहे तो शाबूत आहे. दोन्ही ठिकाणी तुम्ही पकडू शकता. शिड्यांच्या मध्ये पाय ठेवतो तिथे गॅप आहे, तिथे ठेवून आपण चालू शकतो. व्हेरी गुड. नंतर इथून हा छोटासा पायरीचा पॅच. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर खूप इझी हा ट्रेक आहे. 2-3 शिड्या लागतात. 3 शिड्यानंतर आपल्याला पठार लागेल. इथून खालून 2 ज्या शिड्या आहेत त्या सोडून आपण इथं वरती आलो. लेफ्ट साईडला इकडे एक बुरुज आहे, तिकडे आपण पहिले जाणार आहे. नंतर या बाजूला वरच्या बाजूला जायचं आपल्याला. या बाजूला मंदिर आहे, तर आपण पहिलं जाऊया बुरुजाकडे. बुरुजाकडून जाऊन आपण पुन्हा रिटर्न मंदिराकडे येऊया. त्या बाजूने आपण आल्यानंतर आपल्याकडे इथे हा एक बुरुज लागतो ज्या ठिकाणी स्वराज्याचा फ्लॅग आहे. तिथून या बाजूला जी बुरुजाची तटबंदी आहे ती पूर्णच्या पूर्ण तुटलेली दिसू शकेल. मला दाखवतो मी. ही तटबंदी पूर्णच्या पूर्ण तुटलेली आहे ॲक्च्युली. इथून या बाजूला पूर्णच्या पूर्ण खोल दरी आहे. हा इथे स्वराज्याचा भगवा आहे.
आणि ही तटबंदी. हा जो बुरुज होता तो पूर्णच्या पूर्ण तुटलेला आहे, जवळजवळ थोडंसंच भाग राहिलेला त्याचा. बरं, आपण त्या बुरुजाच्या इथून जाऊन आलो. इथून आपण या बाजूने वरती आलो होतो, टुवर्ड्स तिकडे गेलो त्या बुरुजाकडे, आणि आपण चाललो आहे आता पुन्हा या बाजूला राईट साईडला जिथे मंदिर आहे, स्वराज्याचा फ्लॅग आहे, मंदिर आहे त्या बाजूला. आता आपण पोचलो आहे स्वामी समर्थांच्या मठाच्या इथे. मला इथून दाखवतो, स्वामी समर्थांचा मठ आहे इथे. हा इथे स्वामी समर्थांचा मठ आहे. खूप अशी झाडी झुडपं इथे आहे, त्यामुळे खूप सावली छान आहे. कारण आपण पूर्ण तिथून चालून आलो असो, तिथे ऊन असतं. उन्हातून इथून शांततेतून बसून नाश्ता पाणी इथे करू शकता. पहिली शिडी आपल्याला लागली खालच्या बाजूला, जी उतरताना होती. नंतर आपल्याला चढताना 2 एकत्र शिड्या लागल्या. त्याच्यानंतर ही लागली तिसरी शिडी. म्हणजे त्या जर 3 काउंट केल्या तर ही चौथी शिडी, आणि त्या जर 2 काउंट केल्या तर ही तिसरी शिडी. तिसऱ्या शिडीनंतर डायरेक्ट मंदिर येतं आपल्याला. त्याच्या अगोदर आपल्याला दुसरी शिडी क्रॉस केल्यानंतर आपल्याला लागला मठ, श्री स्वामी समर्थांचा मठ. त्या मठानंतर ही शिडी, त्याच्यानंतर मंदिर. तर या शिडीने आपण वरती जाऊया. तुम्हाला दाखवतो ही शिडी कशी आहे. दोन्ही बाजूला पकडायला चांगलं आहे. छोटासाच पॅच आहे हा. मला वाटतं 3, 3, 6, 9, 10, 11, 12 पायऱ्यांचा पॅच आहे हा. डायरेक्ट 12 शिड्या आहेत. हां, मजबूत आहेत, म्हणजे एवढं जास्त त्रासदायक नाही आहेत. ही शिडी थोडीशी जरा तुटायला आलेली आहे, सावकाश चालावं. कमानीमधनं आपण आतमध्ये आलोय. इथे माझ्या मागे हे मंदिर आहे. इथे शूज काढून आपण मंदिरात प्रवेश करूया. या बाजूला मंदिर आहे, समोर पादुका आहेत, गणपती बाप्पा,
शंकर भगवान आणि बजरंगबलीची मूर्ती आहे. दर्शन घेऊया आपण. हा बाजूचा परिसर आहे मंदिराच्या बाजूला. इथे सावली आहे त्यामुळे इथे बसून तुम्ही नाश्ता पाणी करू शकता. या साईडला सावली आहे. बसून जर वरती काय आणलं असेल पाणी वगैरे प्यायचं असेल तर तुम्ही इथे पिऊन परतीच्या प्रवासाला लागू शकतो. आपण पेब किल्ल्यावर पोहोचलो. विकटगड ज्याचं नाव आहे. पेबवर बघण्यासारखं असं हे एक मंदिर आहे. त्याच्या व्यतिरिक्त तिथून चढण्यासाठी आपल्याला 3 शिड्या लागल्या. एक स्वामी समर्थांचं मठ हे लागलं. एकदम मध्यम श्रेणीमधला म्हणजे सोप्या पद्धतीचा गड आहे हा. जे बिगनर्स आहेत ज्यांनी चालू करायचं ज्यांना ट्रेकिंगचं तर ते इथे येऊन या गडापासून सुद्धा सुरुवात करू शकतात. सोप्या श्रेणीमधलं आहे. बाकी आम्ही आता एक 10 मिनटं थांबून इथून डिसेंडला चालू करणार आहे. खाली उतरायला सुरुवात करू. ट्रेक खूप इझी होता. 4 तासामध्ये हा कंप्लीट ट्रेक करून खाली येऊ शकतो आपण. जर तुमच्याकडे गाडी नसेल तर तुम्ही इथे वरून माथेरानवरून येणाऱ्या ज्या इथल्या प्रायव्हेट टॅक्सीज आहेत ती पकडून तुम्ही नेरळपर्यंत जाऊ शकता. जर तुमची गाडी आणलेली असेल तर इथे कुठेही ठिकाणी पार्क करून तिथून तुम्ही पोहोचू शकता आपल्या डेस्टिनेशनला. तर हा ब्लॉग आता मी इथेच संपवतो. मी गुरुनाथ कातकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितारा रायडर सायनिंग ऑफ.